नांदेड़ व अतराफ के अजला में जारी मूसलाधार बारिश के सबब नदियों में सैलाबी सूरत-ए-हाल पैदा होने का इम्कान नजर आ रहा है, जिसकी वजह से इंतजामिया ने नदी किनारे रहने वाले लोगों को महफूज मुकामात पर मुंतकिल होने की हिदायत दी है और पूरे जिले में हाई अलर्ट जारी कर दिया है। नांदेड़ में इम्कानी सैलाबी सूरत-ए-हाल का जायजा लेने के लिए दफ्तर जिला कलेक्टर में आज एक अहम जायजा मीटिंग का इनेकाद किया गया। इस मीटिंग में जिले के इंचार्ज वजीर व रियासत के काबीनी वजीर अशोक चौहान को बतौर खास मदऊ किया गया। मीटिंग के दौरान नांदेड़ के विष्णुपुरी डैम और गोदावरी नदी की सतह आब में हो रहे इजाफे की तफसीलात बताई गई, जिसमें इस बात का जिक्र किया गया कि न सिर्फ नांदेड़ बल्कि मराठवाड़ा के कई अजला में पिछले एक हफ्ते से बारिश का सिलसिला जारी है। बारिश की वजह से जायकवाड़ी डैम भी पूरी तरह से भर चुका है, जिसकी वजह से जायकवाड़ी डैम से 1 लाख क्यूसेक पानी गोदावरी नदी में छोड़ा गया है। इसी तरह मांजल गांव के डैम भी पूरी तरह से भर चुका है और कई इलाकों में सैलाबी सूरत-ए-हाल पैदा हो गई है। मांजल गांव डैम से 42,900 क्यूसेक पानी गोदावरी नदी में छोड़ा गया है। इसके अलावा पूर्णा प्रोजेक्ट के तहत जलदरिया और सिद्धेश्वर इलाकों में मुसलसल बारिश हो रही है, जिसकी वजह से गोदावरी नदी में 5,824 क्यूसेक पानी छोड़ा गया है। इन तमाम मुकामात से गोदावरी नदी में पानी छोड़ा जा रहा है, जिसके नतीजे में गोदावरी नदी की सतह में गैर मामूली इजाफा देखने को मिल रहा है। गोदावरी नदी में हो रहे पानी के इजाफे से नांदेड़ में सैलाबी सूरत-ए-हाल पैदा होने का शदीद इम्कान नजर आ रहा है। मौजूदा हालात में नांदेड़ के पड़ोस में वाक़े तेलंगाना के पोचमपाड डैम भी पूरी तरह से भर चुका है और वहां से भी 1.5 लाख क्यूसेक पानी छोड़ा जा रहा है। पोचमपाड डैम भरते ही गोदावरी नदी की सतह आब में भी इजाफा देखा जाता है। नांदेड़ का विष्णुपुरी डैम भी पूरी तरह से भर चुका है और डैम के 6 दरवाजे खोल दिए गए हैं और गोदावरी नदी में 85,000 क्यूसेक पानी छोड़ा गया है। जायकवाड़ी डैम से छोड़ा गया पानी 18 सितंबर के दरमियानी रात नांदेड़ पहुंचने का इम्कान है। गोदावरी नदी में खतरे का निशान 351 मिलीमीटर है और अभी 344.64 मिलीमीटर तक पानी का लेवल आ गया है। किसी भी वक्त गोदावरी नदी खतरे के निशान से ऊपर जा सकती है। नदी के किनारे इलाके सैलाब की लपेट में आ सकते हैं। जिला इंतजामिया ने लोगों को पूरी तरह से चौकन्ना रहने की अपील की है। एहतियाती तौर पर नौघाट पुल को लोगों के आमोदरफ्त के लिए बंद कर दिया गया है। जर परिस्थिती आपण जर पाहिली कालची, तर जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने रात्री 10 वाजल्यापासून जायकवाडी प्रकल्पातून टप्प्याटप्प्याने 1 लाख क्यूसेक्स हे पाणी विसर्ग पाण्याचा सुरू झालेला आहे। हे पाणी सोडण्याची प्रक्रिया ही जायकवाडीमधून 1 लाख क्यूसेक्सची सुरू झालेली आहे। तसंच माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे काल रात्रीपासूनच माजलगावमधून 42,900 क्यूसेक्सचा विसर्ग हा सिंदफणा नदीत सोडण्यात आलेला आहे। तसेच पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातसुद्धा सतत पाऊस पडत असल्यामुळे 5,824 क्यूसेक्स विसर्ग हा सुरू झालेला आहे आणि ह्या सर्व प्रकल्पाचं पाणी हे गोदावरी नदीमध्ये हे शेवटी येतं आणि त्यामुळे याच्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती संभाव्य आहे। म्हणून आज जिल्ह्यातील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, आपले माध्यमांचे प्रतिनिधी सर्वांना बोलून आणि महसूल यंत्रणा आणि इतर यंत्रणा बोलून सतर्कतेचा इशारा देण्याकरता आणि पुढची आगामी काळात जर हा धोका जर वाढला तर त्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भातली बैठक आज घेण्यात आली। तसं आपण जाणता की नांदेड शहराच्या खालच्या बाजूस तेलंगणा राज्य जे पुढे आपलं आहे, तर तेलंगणा राज्यामधील पोचमपाड धरणसुद्धा हे 100% भरलं असून तेथून 1.5 लाख क्यूसेक्सचा विसर्ग सध्या करण्यात येत आहे पोचमपाड प्रकल्पातून। त्यामुळे पोचमपाड प्रकल्प 100% भरला असल्याने गोदावरी नदी दोन्हीकडून भरून वाहत चाललेली आहे। तिथलं जर बॅकवॉटर हा जर आलं आणि वरचं जर पाणी जर गोदावरीचं जर मगाशी जायकवाडी, माजलगाव, सिद्धेश्वर, येलदरी हे वरून आणि पोचमपाड हे तेलंगणातून हे दोन्हीकडून जर पाण्याचा जर मारा झाला तर मराठवाड्यातील नांदेड जिल्हा प्रामुख्याने आणि बाकी जिल्हे आसपासचे
हे पाण्यामध्ये प्रभावित होऊ शकतात, ही त्यातली धोक्याची बाजू आहे. आणि त्यामुळे जिल्हाधिकारी हे निजामाबाद कलेक्टरशी संपर्कात आहेत. त्यांना पाण्याची पातळी, आपण नांदेड शहराची जर विचार केला, सध्या जुन्या पुलावर पाणी पातळी 344 मीटर एवढी आहे. 344 मीटर्सची पाणी पातळी नांदेड शहराची आहे. आणि जे अलर्ट ज्याला म्हणतो किंवा इशारा आपण म्हणतो तो 351 मीटरला आपण अलर्ट लेवल म्हणतो. आता सध्या 344वर आहोत. 351वर जर गेलं तर अलर्ट राहावं लागतं आणि 354वर जर गेलं तर धोक्याचं पातळी निर्माण होऊ शकते. असे हे 3 टप्पे आहेत. तर सध्या आपण 344वर आहोत, पण 344वर 354ला जर गेलो तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटच्या सर्वच अधिकाऱ्यांना, मला सकाळीच आज सचिव जे आहेत इरिगेशन डिपार्टमेंटचे शिंदे सकाळीच मला त्यांनी फोन केला. या जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं. मी तातडीने ही बैठक मुद्दाम बोलवली, कारण की त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना कल्पना असावी की आपल्या भागात कुठे कुठे काय काय शक्यता आहे, त्यांना माहिती द्यावी की तेसुद्धा मतदारसंघात जाऊन तिथे जाऊन येतील. महसूल यंत्रणा SDO आहेत, तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, पोलीस पाटील आहेत. ते गाव आपल्याकडे 337 गावं अशी आहेत की जे गोदावरी नदीच्या आसपास आहेत आणि ते प्रभावित या पुरामुळे होऊ शकतात. आणि मग त्या 327 गावांमध्ये आपल्याला सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेलाच आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्तसुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांनासुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे की नांदेड शहरातला जो सखोल भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी भरत राहतं, त्याही ठिकाणी व्यवस्था जर करायची गरज पडली तर तिथे मग कुठे लोकांना शिफ्ट करायची गरज पडेल, पाणी कुठे कुठे भरू शकतं. काही लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित केले. सध्या कोविडमुळे सुद्धा मृत्यूदर जो काही आटोक्यात आलेला आहे, पण तरी मृत्यूचं प्रमाण जे काही आहे ते लक्षात घेता गोवर्धन घाटचं आपलं स्मशानभूमीसुद्धा त्या ठिकाणी अंत्यविधी करता येत नसं पाणी भरून जातं. त्यामुळे पर्यायी 2-4 ठिकाणी तरोडा आहे, सिडको आहे, अशा अन्य 3-4 ठिकाणी व्यवस्था पर्यायी आहे. त्यामुळे तिथे व्यवस्था पाहावी लागेल, कारण की आपल्या गोवर्धन घाटला कदाचित ती यंत्रणा त्यावेळेस उपलब्ध होऊ शकणार नाही जर पाणी वाढलं तर. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे गोदावरी, पेनगंगा, पूर्णा, मन्नार आणि नदीकाठच्या गावं जेवढी असतील या सगळ्या गावातील आणि या 3-4 प्रकल्पाची जी काही जिल्हे आहेत, परभणी आहे, तिथे आपले हिंगोली आहे, बाकी जिल्हे जेवढे आपल्या तेलंगणा राज्य आहे, या सर्वत्र सतर्कतेचा इशारा, माजलगाव आहे, सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही इथे जिल्ह्याला एक नियंत्रण कक्ष उघडण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे. जर तातडीची गरज असेल तर आता ते कार्यान्वित होईल, पण आपली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम्स कामाला लावण्यासंदर्भात त्यांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. आणि त्या पद्धतीने सर्व यंत्रणा आता या ठिकाणी. त्याचबरोबर हे पुराचं पाणी जे समुद्रात वाहून, जर आपल्याला वाटलं की हे आज पूर थांबला, पण पाण्याचा विसर्ग चालू राहिला आणि पाणी समुद्रात जाऊन मिळण्यापेक्षा मग तेलंगणाने पाणी थांबवावं आणि बाबळीचाही दरवाजा जर आपण 29 ऑक्टोबरच्या आत जर बंद केला तर ते पाणी आपल्याला एरवी कामाला येईल, असाही दुसरा विचार समोर आलेला आहे. पण ती पुराची परिस्थिती पाहूनच विचार तो निर्णय घ्यावा लागेल, कारण पाणी जर धोक्याची पातळी वाढली तर गेट ओपन करून सोडल्याशिवाय पर्याय नाही. परंतु पाणी जर कमी झालं तर आपल्याला त्या ठिकाणी पाणी थांबून आपले जे काही तलाव आहेत ते भरून घेता आले पाहिजेत. आणि त्याचबरोबर समुद्रात जाणारं तेलंगणाचं पाणी त्यांनी थांबवावं आणि बाबळीचं पाणी आपण थांबवावं, अशा पद्धतीचा दुसरा पर्यायसुद्धा आम्ही विचार करून ठेवला आहे. जर पूर जर आला नाही तर ह्यात हा दुसरा मार्ग स्वीकारण्याची तयारी आम्ही या ठिकाणी व्यक्त केली. त्याचबरोबर आपले जे काही तलाव आहे, जिल्हा परिषदकडे असलेले जे काही आपले तलाव असतात ना, काय पाझर तलाव, ते पाझर तलावसुद्धा आपल्याला जे रिपेअर करायचे आहेत, त्याचा अर्थात तो विचार की आता तातडीने होऊ शकणार नाही, पण त्याच्या साधारण 17 कोटी रुपये त्याला गरज आहे त्या रिपेअर. आणि ते सुद्धा मी इरिगेशनला सांगितलं आहे की त्याची तयारी करून ठेवा. जिल्हा परिषद DPDC म्हणून त्यांना 17 कोटी रुपये उपलब्ध करून द्यायची आम्ही तरतूद करत आहोत, की जेणेकरून आगामी काळामध्ये हे सर्व तलाव सुस्थितीत राहतील आणि त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकेल. आज करणं शक्य नाही, परंतु पाणी ओसरल्यानंतर त्याचा निर्णय आपल्याला घ्यायला ते तलावसुद्धा कामाला येतील, अशा प्रकारचा निर्णय आहे. त्याचबरोबर मी हा जो तेलंगणा महाराष्ट्रातला विषय आहे, आम्ही जयंत पाटलांशी बोलणार नंतर थोड्या वेळाने. आणि तेलंगणा आणि महाराष्ट्रातले दोन्ही मंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर एकमेकांशी संपर्क ठेवून आपल्याला बाबळीचा विषय जो आहे हा दोघांच्या समन्वयातून जो मार्गी लागू शकला, कारण सुप्रीम कोर्ट जजमेंट त्याच्यामध्ये आहे, त्या दोघांनी जर एकमत झालं तर मला वाटतं हा विषय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. जर पूर येणार नसेल तर याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल.
असं त्यातला सतर्कतेचा इशारा आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आज तातडीची बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधी आहेत, प्रेसचे माध्यमचे सगळे प्रतिनिधी आहेत. आपण सर्वांनी हे जे काही आज चर्चा झाली लोकांपर्यंत हा निरोप द्यावा अशी माझी मागणी आहे किंवा आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमदार हंबर्डेजींनी, श्यामसुंदर शिंदेंनी, अंबर राजूरकरांनी या सर्वांनी मागणी केली की जे काही मधल्या काळामध्ये पाऊस अतिवृष्टी झाली ते पंचनामे सुरू आहे. शासनाच्या महसूल विभागाच्या मदत कार्य पुनर्वसन विभागाच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याप्रमाणे तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत ते त्यांच्या अधिकारामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याच्यामुळे शासकीय मदत जे काही देणं अपेक्षित देतील. पीक विम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. तिथे सुद्धा आता नवीन यावर्षी काही नवीन गाईडलाईन्स केंद्र शासनाच्या आलेल्या आहेत की संभाव्य नुकसानाचं असेसमेंट हे कृषी विभागाने, महसूल विभागाने करून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफाय जर केलं तर त्या संभाव्य नुकसानीचा 50% 25% रक्कम ही इन्शुरन्स कंपनी देतील अशा प्रकारचे निर्देश हे केंद्र शासनाने दिले असल्याची माहिती आहे. परंतु तो अहवाल पाहणी करून जी काही माहिती उपलब्ध होईल त्या आधारे जिल्हाधिकारी नोटिफाय करतील आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया 25% रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत.